हॅलो, दिस इज डॉक्टर राज. वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मित्रांनो, थंबनेल आणि टायटलवरून तुम्हाला कळालं असेल की आपण कुठे चाललोय. येस, आपण मॉर्निंग ब्रेकफास्ट राईडला चाललोय. अष्टविनायक ही दुसरी राईड आहे. भोर डिस्ट्रिक्टमध्ये भोर तालुक्यामधले सुप्रसिद्ध ठिकाण असलेलं हे नेकलेस पॉइंट, आपण तिथे चाललेलो आहे. बघा आता कसं होतंय. बाय द वे, बाहेरचा माहोल तुम्हाला थोडंसं दाखवतो कसं झालंय. एक सेकंड बाहेरचा फक्त माहोल दाखवतो, त्याच्यानंतर तुझ्या क्वेश्चनचा आन्सर येतो. सो मी हे बोलत होतो की बाहेरचा माहोल बघा कसं झालं. एकदम असं मस्त थंड थंड वातावरण आहे. सकाळी अर्ली मॉर्निंग कवळं ऊन पडलेलं आहे. बिल्डिंगवरती समोर बघता तुम्ही. हे छोटंसं माझं गार्डन आहे. छोटी बॅग घेतो आपण, ही छोटीशी. जास्त काय सामान घेत नाही. तू बनानाच कशाला घेते? संकष्टी चतुर्थी आहे, सॉरी. दोघांना आम्हाला उपवास, त्यामुळे बनाना घेते. लवकर उठलं तर उठलं, एक दिवस उठलाय तर नाटक करू नको. त्यामुळेच लेट झालं. आपल्याला सकाळी अर्ली मॉर्निंग जायचं होतं. अर्ली मॉर्निंग आज तू 5चा गजर लावू तू बोला नाही, म्हणून मी 7चा लावला. 5 एवढं नाही, पण ऍटलीस्ट 7 वाजता घरी. आज चतुर्थी, आंघोळ्या करायच्या. 5 वाजता आपलं ऍटलीस्ट 6 वाजता घर सोडायचं होतं. 5 वाजता उठावं लागत, तुझ्या दोघांच्या आंघोळ्या झाल्या असत्या. घरामध्ये 8:30 वाजलेत आणि अर्ली मॉर्निंग राईडला जायचं, आणि इच्छामुळे आज मॉर्निंग राईडला निघालो. इट्स नॉट ॲट. चला ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे, तर ठीक आहे. लेट झालं तरी आपण आपली राईड कंटिन्यू करणार आहे. लेट्स गो. हे लावता येणार नाही, हे चेंज करायला लागणार आहे क्लिप. चल ठीक आहे, इट्स ओके. आजच्या राईडसाठी तुला हेल्मेट नको. हो बस. तर चला, सगळं रायडिंग गिअर सेट आहे. आज वीकेंड आहे. वीकेंडनुसार बरेच रायडर आज राईडसाठी निघालेले आहेत. तसंच आपण पण आपल्या ब्रेकफास्ट राईडसाठी आज निघालेलो आहे. माझ्या वाईफ बरोबर, म्हणजेच रेश्मा बरोबर. एकमेकांचा सुट्ट्यांचा ताळमेळ बसत नाही बेसिकली. देवाच्या कृपेने आपल्याला वीकेंडला सुट्टी मिळालेली आहे. त्याच निमित्ताने आपण मग मॉर्निंग ब्रेकफास्ट राईड प्लॅन केली. रे बघता आपण मित्रांनो कात्रजला पोहोचलेलो. ट्रॅफिक बघा, पुणे आणि ट्रॅफिक हे अटूट नाटं म्हणजे काय? अटूट नातं आहे. आजची जी राईड आहे टोटल 150 किलोमीटरच्या आसपास होणार आहे. ब्रेकफास्ट राईड आहे. आपल्या चॅनलवरची दुसरी राईड आहे. फ्युचरमध्ये अशाच छोट्या ब्रेकफास्ट राईड वगैरे आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट अशी की आपला चॅनल नवीन आहे, तर माझ्यासारख्या नवीन यूट्यूबर्सला थोडासा सपोर्ट करा, जेणेकरून काय होतं, त्यांचा कॉन्फिडन्स बिल्ड होतो. तुमच्यापर्यंत मी असेच काही नवीन कॉन्टेंट घेऊन येईल, थ्रिलिंग कॉन्टेंट घेऊन येईल, कारण की आपल्याला ॲडव्हेंचर करायला खूप आवडतं. माझी एक रिक्वेस्ट आहे की प्लीज नवीन आहे म्हणून सपोर्ट करू नका. अशी काही लोक आहेत जे ते लोक मराठी असून पण त्यांना महाराष्ट्रातला इतिहास माहिती नाही आहे किंवा काही गोष्टी माहिती नाहीत. काही लोक असे आहेत की त्यांना ट्रॅव्हल करायला तर खूप आवडतं. आर्थिक परिस्थितीमुळे किंवा काही पैशांच्या अडचणीमुळे त्यांना ट्रॅव्हल करायला मिळत नाही. त्यांच्यासाठी व्हर्च्युअल एक्सपिरियन्स मी त्यांच्यासाठी घेऊन येतोय, तर त्या गोष्टीला सपोर्ट करा. त्या गाडीमध्ये बघ ना, बॅक साईडला मुलगी आहे, छोटीशी मुलगी आहे. कुठलीही गोष्ट लहान मुलांना अट्रॅक्ट करू शकते. लहान मुलं अशा असतात एकदम. बाय. मी जेव्हा लहान होतो ना, तर मला सगळ्यात जास्त अट्रॅक्ट करायच्या म्हणजे बाईक्स. म्हणूनच आज आपण राईड करतोय. म्हणजे मी ट्रॅव्हल का करतो, मला ट्रॅव्हल करायला का आवडतं. मोठा भाऊ आहे आणि छोटी बहीण होती, ती आज या जगामध्ये नाही आहे. जेव्हा स्कूल डेजमध्ये, जेव्हा पण तुमच्या स्कूलमध्ये अशा ट्रिप जायच्या किंवा सहल म्हणतो आपण, त्या सहलला मला जायला मिळत नव्हतं. नेहमी मला कॉम्प्रोमाइज करायला लागायचं, कारण की तेव्हा एवढं फायनान्शियली आपण स्ट्रॉंग नव्हतो. नेहमी ह्याच गोष्टी ऐकायला मिळायचं की तो मोठा आहे त्याला जाऊ दे, किंवा ती छोटी आहे तिला जाऊ दे. मी असं नाही म्हणत की मला कॉम्प्रोमाइज करायला लागायचं किंवा माझ्याबरोबर दुजाभाव झाला. त्यावेळेसची कंडिशन मला समजते, अजूनही समजते. त्यामुळे मी तेव्हा काहीच गोष्टी अशा मनाला लावून घेतलेल्या नाही आहेत. जेव्हा मी स्वतः कमवेन आणि त्या कॅपेबल त्या वेळेसाठी किंवा तेव्हा त्या गोष्टीसाठी मी कॅपेबल होईल की मी फिरू शकतो, ट्रॅव्हल करू शकतो, माझे छंद मी जोपासू शकतो, किंवा ट्रॅव्हल करायला आपल्याला आवडतं बेसिकली. वा एवढ्या साऱ्या झेंड्यांमध्ये आपला भगवा फडकता झेंडा काय सुंदर वाटतंय. बाय द वे, मला भूक लागली रे. मला असं वाटतं केळीने मला कफ होतो रे. अरे सोनकेळी असू ना, आता चांदकेळी असू दे. आय नो, PG होता. येस,
ओके, तर मित्रांनो आपण आता नसरापूरच्या जो नसरापूरला रोड जातो त्या रस्त्याने चाललेलो. हा रोड एक्सप्लोर करायचा होता मला. बघूया गावचा रोड कसा आहे. हा इकडचा चहा पियायचं मन करते रे. हो घरी पियाला, बट इकडं असा म्हणजे घरी पिला, पण इकडचा माहोल बघून आणि वातावरण बघून असं वाटतंय गावचा इकडचा एक कप चहा तर झालाच पाहिजे. गावच्या बाजारामधून जाण्याची एक वेगळीच मजा आहे. नसरापूर बनेश्वर मंदिर, महादेव मंदिर, ते सुंदर असा रोड, सुंदर असं वातावरण आणि सुंदर अशी राईड. एकदम नॉस्टॅल्जिक फील येते की आपण आपल्या गावी चाललोय. हे बघा, गावामध्ये आल्यानंतर गावामध्ये आलो हे वेगळं सांगायची गरज लागत नाही, कारण की गावाच्या एंट्रन्सलाच एक चावडी असते आणि त्या चावडीवरती 4-5 टाळके म्हणजेच आपले म्हातारे कोतारे लोक बसलेले असतात. त्याच्यावरून कळून जातं की पुढे गाव आलेलं आहे, की गावात काहीतरी मोर्चा चालू आहे. मे बी आय एम नॉट शुअर. गाव आता पहिल्यासारखी दुष्काळी राहिली नाही आहेत, कारण की गावामध्ये नवीन नवीन योजना येतात, त्या लोकांपर्यंत पोचल्या पाहिजेत. त्यासाठी हे चर्चा किंवा मोर्चा या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत. तंटामुक्ती गाव, हागणदारी मुक्ती गाव आणि नशामुक्ती गाव झालीच पाहिजे. याच्यावरती तुमचं काय मित्रांनो मत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. गाव आणि लालपरी एक वेगळंच कॉम्बिनेशन, म्हणजे जिथं गाव असेल तिथं लालपरी आलीच पाहिजे. कॉर्पोरेशनच्या बसेस आता गावापर्यंत पोहोचतात आणि एस टी ही बघायला खूप दुर्मिळ वाटतं. गेले ते दिवस आणि राहिले ते आठवणी. हे बघा, ही बस आणि ही लालपरी, ह्या दोघीतला एक वेगळा फरक आहे. ते म्हणजे असा की बसमध्ये बसल्यानंतर गावामध्ये आल्यानंतर असं गाव वाटत नाही. एस टीमध्ये आणि लालपरीमध्ये बसल्यानंतर असं वाटतं की येस आपण गावी आलो आहे. हाच तो फरक. इट्स ऑल अबाउट वाईब. थोडंसं कच्चं रोडचं इकडे काम चालू आहे आणि त्याच्यानंतर मे बी रोड चांगला असावा. म्हणजे खूप वर्षानंतर मी चाललो या रोडने. तो आता रोड कसा आहे आणि रोडची कंडिशन कशी आहे हे अजिबात मला माहिती नाही. ताजं रोडचं काम चालू आहे. पॉवर सीटवरती कोणीच नाहीये. इतने तेजस्वी लोक आहे भाई. शाळेला चाललो आम्ही. चला, ब्रेकफास्ट आणलेला आपण. ब्रेकफास्ट काहीतरी उपयोगी आला. केळी खायला नेकलेस पॉइंटला.